हॅलो, कशा आहात सगळे? मागच्या वेळी आपण इन्स्टंट उपमा बघितलेला, त्याची टेस्ट ठीकठाक होती. तर ही इन्स्टंट रेसिपी आहे नेक्स्टवाली. तर कशी होईल ती आपण आणि त्याची टेस्ट कशी लागेल ती बघणार आहे. तर त्याआधी गुड मॉर्निंग गाईज. इथे मी सकाळचा चहासोबत माझे एक सकाळची जी मॉर्निंग ड्रिंक ती बनवते. मला गॅस पटकन पाहिजे होता बनवण्यासाठी रेसिपी, तर मी मम्मीला चहा गाळून दिला म्हणजे गॅस रिकामा होईल. सो हीच आहे ती रेसिपी ढोकळ्याचं आपल्याला रेडीमेड प्रीमिक्स मिळतं. यामध्ये आपल्याला काहीच नाही टाकायचं आहे. इथं मागे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले होते, ते पहिले मी वाचून घेते. त्यामध्ये सांगितलं होतं की एक मोठं पातेलं किंवा ओव्हन कुकर जे पण आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे, त्यावर मी असं एक मोठं ताट ठेवून हे प्रीहीट करायला 10 to 15 मिनिट कमी गॅसवर ठेवते. तोपर्यंत आपण इथे आपल्याला जे आपल्या ढोकळ्याचं बॅटर ज्यामध्ये काढायचं आहे त्याचा माझ्याकडे टीन आहे स्क्वेअर शेपचा. मी ते ग्रीस करून घेते तेलाने. माझ्याकडे बटर पेपर नव्हता किंवा सिंपल जो व्हाईट पेपर तो पण नव्हता, म्हणून मी साधं तेल लावून घेतले. बघू आता निघतं का. तर इथे सांगितलं होतं नंतर आपण पहिले प्रीहीट करायला ठेवायचं, ग्रीसिंग करून घ्यायचं आणि मग बॅटर बनवायला स्टार्ट करायचं. त्यांनी 240 ml वॉटर घ्यायला लावलं होतं. मी केक वगैरे बनवत असते त्यामुळे माझ्याकडे त्याचं जे भांडे असतात जे मेजरमेंटचे ते होते. 250 ml हा कप होता. तुम्ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपला साधा छोटा ग्लास असतो किंवा एक ग्लास जो मोठा असतो तो अर्धा किंवा त्यावर थोडं भरून घेतला तरी चालेल. याला जास्त वेळेने 2 ते 3 मिनटं फेटायचं फक्त. लक्षात ठेवायच्यामध्ये ऑलरेडी सोडा टाकलेला असतो. आपण जास्त वेळ फेटत बसलो तर सोड्याची रिॲक्शन निघून जाईल. तर आपण जास्त वेळेने फेटायचं, 2 ते 3 मिनटं फेटायचं. जोपर्यंत नीट ते मिक्स होत नाही तोपर्यंत फेटत राहायचं. आणि नंतर आपण जे ग्रीस केलेलं भांडं होतं त्यामध्ये ते टाकून घ्यायचं. आता माझ्याकडे हे भांडं होतं केक वगैरे मी बनवते त्यामुळे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मी जसा कुकरचा डब्बा घेतला आहे बॅटर बनवण्यासाठी तसं त्याच्यामध्ये तुम्ही तो केला केक आपला जो ढोकळा तो केला तरी चालेल. आता याला असं टॅप करून घ्यायचं एकसारखं होईल जेणेकरून आणि त्याच्यावरचे बबल्स फुटतील. आता आपलं जे पातेलं आहे ते पण फ्री हीट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आपला ढोकळा टाकून घेऊ. तुम्ही पातेलं जास्त छोटं घेऊ नका, थोडंसं मोठंच घ्या जसं मी घेतलेलं आहे. छोटं घेतलं तर त्याला फुगायला जास्त जागा नाही राहत. एवढं हे 10 किलोचं पातेलं बस झालं. आणि वाफ जाऊ नये म्हणून मी इथे वरतून असा जड डब्बा घेतला, तो ठेवून दिला. चला ढोकळा शिजतोय आता. आपण तोपर्यंत आपल्या चटणीची तयारी करून घेऊ. यासाठी एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे: जिरे, मोहरी, मिरच्या, कोथिंबीर, आपली साखर आणि दही. तर आपण एक एक गोष्ट एक एक करून टाकू. या इन्स्टंट ढोकळ्याच्या पॅकेटमध्ये आपले 16 ते 18 पीसेस रेडी होतात. जर मोठे केले तर 15 ते 16, छोटे छोटे केले तर 17-18 पीसेस तयार होतात. जेव्हा मी याच्या मागचे इन्ग्रेडियंट रीड करत होते ना तेव्हा मला कळालं की याच्यामध्ये ते सायट्रिक ॲसिड पण टाकता, रवा टाकता, जेणे तुमचा ढोकळा असा मस्त होतो. आता इथं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे, त्यामध्ये लसूण नव्हता. तर ते माझ्या वेळेत लक्षात आलं की लसूण पण टाकायचं आहे व मी पटापट लसूण सोलून घेतला आणि वरतून कोथिंबीर टाकून आता आपण याला ग्राइंड करून घेऊ. ढोकळा बनवायला मी 7वी-8वी लॉकडाऊनमध्ये शिकले होते. मला लॉकडाऊनमध्ये केक आणि ढोकळा मी खूप बनवायचे, कारण माझे पप्पा आहे ना खूप भारी दही आणायचे आणि त्याचे एवढं भारी केक आणि ढोकळा दोन्ही पण खूप मस्त व्हायचं. तसं लहानपणापासून मला असं ढोकळा, केक, चिक्की, आईस्क्रीम असं काही काही बनवायची ना खूप आवड आहे. मला ॲक्टिंग करायची पण खूप आवड आहे. म्हणूनच तर मला असं वाटतं की मी यूट्यूबमध्ये आले. यूट्यूबमध्ये मी ट्राय केलं की आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओज टाकायला स्टार्ट करू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, ॲटलिस्ट कमेंट करू शकता. तुम्ही ते करा, मला खूप छान वाटेल. तर लास्टला मी आपल्या चटणीमध्ये शेंगदाणे टाकून घेतले होते, ते तुम्ही टाकायचे विसरू नका. नंतर आपण इथे जोपर्यंत आपला ढोकळा होतो आहे तोपर्यंत त्याची जी वरचा तडका आहे तो बनवून घेऊ. हे ना तडका द्यायचा खास पॅन आहे आणि हा नीट बसतच नव्हता. मग मी याला असं कसं तरी कुकर वगैरे असं हे देऊन सपोर्ट देऊन तो बसवला जेणेकरून ते वाकडं होऊ नये. याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि ते तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची. तापल्यानंतर मोहरी टाकायची. जास्तीत जास्त मी मोहरी टाकते, मला मोहरी खूप आवडते ढोकळ्यामध्ये. त्यानंतर जिरे टाकून, मिरच्या, कोथिंबीर आणि आपली कढीपत्ता टाकून पाणी टाकून त्यामध्ये साखर थोडीशी टाकायची, मीठ थोडंसं चिमूटभर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपण उकळू द्यायचं जेणेकरून त्याचा छान असा सगळं ग्रेव्ही जे आहे सगळं जो काय म्हणतात त्याला ते तर्क जे पण आहे ते तो मस्तपैकी आपल्या ढोकळ्यामध्ये उतरेल. आणि इथं आपला ढोकळा पण शिजला आहे.
बघू आता कसं झालं आपला ढोकळा. तर एकसारखा आणि प्लेन झालेला आहे आपला ढोकळा, बघा. आणि हा माझा चेहऱ्यावरचा आनंद की ढोकळा चांगला झाला, काही बसला वगैरे नाही खाली किंवा तुटला वगैरे नाही. तर जोपर्यंत ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आम्हाला काम होतं बाहेर. माझ्या बहिणीला शॉपिंग करायची होती, तर त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो थोडा वेळ. इथे खूप छान कलेक्शन वगैरे होतं, बट प्राईस खूप जास्त होते आणि आम्हाला असे जसे पाहिजे तसे कपडेच भेटत नव्हते. मग आम्ही वरच्या सेक्शनमध्ये गेलेलो, जिथं किड्स सेक्शन होतं, बट तिथं नाही आवडलं आम्हाला. मग आम्ही घरी निघून गेलो. चलो, तोपर्यंत आपला ढोकळा पण थंड झाला. आता आपण याला मस्त काढून घेऊ. काय माहीत आता निघतो की नाही, कारण मी फक्त तेल लावलेलं आहे खाली, काहीच बटर पेपर वगैरे लावला नाही. दरवेळेस मी लावते. आय होप निघाला नाही तर मी असं इकडनं तिकडनं टॅप करून काढते. आणि आपला ढोकळा एकदम व्यवस्थित निघाला. आता याला आपण कट करून घेऊ. याच्यामध्ये तुम्हाला जसे हवे तसे पीसेस तुम्ही करू शकता, छोटे मोठे कसे पण. मी एकसारखे मीडियम पीसेस करून घेते. आता ढोकळा दिसायला तर खूप मस्त दिसतोय. आता आपण टेस्टवरनं जज करू की कसा लागेल हा ढोकळा, कारण मागच्या वेळेस आपण उपमा ट्राय केला होता तेव्हा तो टेस्टला थोडासा एवढा खास नव्हता. तसं आता हा ढोकळा कसा लागेल ते बघू. दिसायला तर खूप मस्त दिसतोय, कलर पण मस्त आलेला आहे. आता याच्यावर मी जो आपण तडका तयार केला होता तो टाकून घेते. जेव्हा मी घरी असं ढोकळा तयार करते ना, तेव्हा त्याला ना असं जाळी नाही आहे तयार, म्हणजे टेस्ट वगैरे सगळं खूप भारी लागतं, फक्त जाळी नाही येत. तर मला असं वाटतं की सायट्रिक ॲसिडमुळे त्याला जाळी येत असेल. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचा ढोकळा जर फुलत असेल आणि त्याला जाळी येत असेल तर तुम्ही काय टाकता त्यामध्ये. तर हे बघा किती मऊ झालेलं आहे, एकदम कापसासारखा, एकदम स्पंजसारखा झालेला आहे आणि खायला ओ माय गॉड खूप भारी होता. तर ढोकळा खूप मस्त झाला होता. जर मला एखादा पदार्थ आवडतो तर मी तर मजा घेत खाते. तर खूप भारी झालं होतं ढोकळा. मला एक्सपेक्टेशन नव्हती, पण मग त्यांचा ढोकळा जो आपण मार्केटमध्ये खातो ना तसाच लागत होता, मस्त लागत होता. सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.